आपल्याला शाळेत असताना एक प्रयोग करायला सांगितलेला, आठवतो का तुम्हाला? खिडकीमध्ये एक छोटंसं रोपटं लावा आणि त्याच्यानंतर त्याच्या वाढीचं निरीक्षण करा. काही दिवसातच ते रोपटं जे आहे ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकलेलं दिसतं. म्हणजे आपल्याला इतकं तरी कळतं की वनस्पतींच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. पण जर समजा एखाद्या वनस्पतीला एखाद्या बाजूने सूर्यप्रकाशच मिळत नसेल, तर सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध भागामध्ये वाढण्यासाठी त्या वनस्पतीला कुठली गोष्ट मदत करत असेल? ती गोष्ट असते ऑक्झिन. ऑक्झिन हे वनस्पतीमधलं एक महत्त्वाचं संप्रेरक आहे आणि त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी ऑक्झिनबद्दल आणखी एक गोष्ट समजून घेऊयात. अपायकल डॉमिनन्स हा एक गुणधर्म ऑक्झिन दाखवतं. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? इथे जे रोप तुम्हाला दिसतं, तुम्हाला माहिती की आपण खूप ठिकाणी शोचं झाड म्हणून याचा वापर केलेला पाहतो. ज्या वेळेला हे झाड वाढतं त्यावेळेला याची छाटणी करताना याच्या टोकाचा जो भाग आहे तो कापला जातो आणि मग याला योग्य तो आकार दिला जातो. ऑक्झिन जे आहे ते या वनस्पतींच्या टोकामध्ये आपल्याला आढळतं आणि तिथून ते वनस्पतींची वाढ घडवून आणत असतं आणि त्याच्यामुळेच बाकीची जी वाढ आहे त्या वाढीला प्रतिबंध निर्माण होत असतो. आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण एखाद्या बागेमध्ये किंवा शोच्या झाडांमध्ये किंवा कुठल्याही झाडाची योग्य पद्धतीने वाढ घडवून आणायची असते, स्पेसिफिकली चहाच्या झाडांच्या बाबतीत सुद्धा, चहाचा जो मळा असतो तिथे सुद्धा जे काही याची टोकं असतात ना ती छाटली जातात. सो हे जे ऑक्झिन नावाचं महत्त्वाचं संप्रेरक आहे ना त्याच्याबद्दलची सगळी माहिती आणि त्यासोबतच हे कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिकसुद्धा आता आपण पाहणार आहोत. सो ऑक्झिन हे एक महत्त्वाचं संप्रेरक जे वनस्पतींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शोधलं गेलं आणि ते प्रकाशाच्या विरुद्ध भागामध्ये पसरून वनस्पतींची तिथली वाढ जी आहे ती घडवून आणतं. बरं, हे ऑक्झिन आहे हे शोधलं कोणी? फ्रेड्स वेंट नावाच्या एका शास्त्रज्ञाने हे जे ऑक्झिन आहे ते ओट या वनस्पतीपासून सगळ्यात पहिल्यांदा वेगळं केलं आणि त्याला त्याने नाव दिलं होतं इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. तसं तर चार्ल्स डार्विनने पहिल्यांदा ऑक्झिन हे शोधलं होतं. मात्र एफ वेंट या शास्त्रज्ञाने म्हणजेच फ्रेड्स वेंट हा जो शास्त्रज्ञ आहे याने ते वनस्पतीपासून वेगळं केलं आणि त्याला ऑक्झिन हे नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे ऑक्झिन जे असतात ना हे कुठल्या प्रकारचे कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक नसतात, तर ते तयार होण्यासाठी ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिड जे आहे ते आवश्यक असतात. ऑक्झिन हे झाडांद्वारे स्वतः तयार केलं जातं आणि जिथे ज्या भागामध्ये वनस्पतींची वाढ होते तिथे आपल्याला ऑक्झिन हे आढळतं. कमी प्रमाणामध्ये ऑक्झिन जे असतं ते मुळांची वाढ घडवून आणतं, तर खोडाची वाढ घडण्यासाठी मात्र आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती ऑक्झिनची आवश्यकता असलेली पाहायला मिळते. हे पेशींची लांबी वाढवतात, त्याचबरोबर मुळांची लांबी वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी असतात. त्याच्यामुळेच व्हेजिटेशन प्रोपोगेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजेच शाकीय प्रजनन जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्झिनची महत्त्वाची भूमिका असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की अपायकल डॉमिनन्स हा एक गुणधर्म ऑक्झिन दर्शवतं. म्हणजेच काय, वनस्पतींचा जो टोकाकडचा भाग असतो तो वाढण्यासाठी म्हणून ऑक्झिन आवश्यक असतं आणि ऑक्झिन जनरली तिथे जास्त प्रमाणामध्ये आढळतं. त्यामुळे झाडांची छाटणी जी करतात ना त्यावेळेला फक्त त्याचा जो टोकाचा भाग आहे तो आधी कापला जातो, कारण ऑक्झिन हे झाडाच्या टोकाला राहून तिथली वाढ घडवून आणतं आणि त्यामुळे आपोआपच मग बाकीची जी वाढ आहे, बाकीच्या भागातली जी वाढ आहे तिला प्रतिबंध निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ऑक्झिन जे आहे ते झाडाच्या पानांची, फुलांची आणि फळांची गळती सुद्धा थांबवण्यासाठी उपयोगी आहे. त्याचबरोबर आपण काही सीडलेस फ्रूट्स पाहतो पहा, म्हणजे ज्यांच्यामध्ये बिया नसतात, असे द्राक्षे किंवा असे संत्रे असतील किंवा टोमॅटो असतील, तर अशी जी बियांरहित फळं असतात ती तयार करण्यासाठी सुद्धा ऑक्झिनचाच वापर केला जातो. ऑक्झिनचा वापर करूनच हे सीडलेस फ्रूट्स जे असतात ते तयार केले जातात. त्यानंतर यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं 2,4-D नावाचं एक कृत्रिम ऑक्झिन आहे जे तणनाशक म्हणून वापरलं जातं. तर हे जे 2,4-D आहे हे एकदलीय पिकांच्या बाबतीत कामी येतं, कारण हे 2,4-D द्विदल तण जे आहे ते नाहीसं करतं आणि एकदलीय पिकं त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने वाढू शकतात. त्यामुळे 2,4-D नावाचं जे काही कृत्रिम ऑक्झिन आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की ऑक्झिन हे संप्रेरक आपण कसं लक्षात ठेवायचं. आता सुरुवातीपासून आठवा, मी काय सांगितलं की प्रकाशाच्या विरुद्ध भागामध्ये पसरून तिथली वनस्पतींची वाढ जी आहे ते घडवण्यासाठी ऑक्झिन आवश्यक असतं. मग आपल्याला नॉर्मली माहिती आहे की वनस्पतींची जर वाढ व्हायची असेल तर सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. पण जर तिथे सूर्यप्रकाश नसेल तर वनस्पती काय करतात? वनस्पती तिथे आ करतात. आ करून त्या सूर्यप्रकाश किंवा सूर्यप्रकाश नसला तरी स्वतःची वाढ घडवण्यासाठी आवश्यक घटक जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतात. हे आ म्हणजेच आहे ऑक्झिन. ठीक आहे. सो त्यांना जिथे सूर्यप्रकाश नाहीये तिथे कोण जातं? वेंट. हू वेंट देअर? ऑक्झिन. तिथे कोण गेलेला आहे? ऑक्झिन. वेंट
या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलाय. सो हू वेंट देअर? ऑक्झिन तिथे गेलं. कुठे? प्रकाशाच्या विरुद्ध भागामध्ये ऑक्झिन गेले आणि तिथून ते काय करते? वनस्पतींची वाढ घडवून आणते. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा होता, तो म्हणजे ऑक्झिन जे आहे कमी प्रमाणात असेल तर मुळांची वाढ होते, जास्त प्रमाणात असेल तर खोडाची वाढ होते. किती सोपं आहे पहा. आ करून खूप जास्त खाल्लं की खोड मोठं होते, म्हणजे शरीर मोठं होते. कमी प्रमाणात खाल्लं तर फक्त मुळं वाढतात, म्हणजे आतमध्ये जेवढे पोषक तत्व आवश्यक आहेत तेवढेच आपल्याला मिळतात. म्हणजे आ करून फार काही खात बसायचं नाही. सो ऑक्झिन आ वरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता. इझी आहे, त्याच्यात फारसं काही अवघड नाही आहे. आणि आपल्याला आपण जसं आबा पाहिले होते की नाही ॲब्सेसिक ॲसिडमध्ये, तर आता आबांना जर फळं खायची असतील तर आबा काय करतील? जे सीडलेस फ्रूट्स आहेत ते खातील की नाही आ करून. का? कारण आबांकडे दात नाही आहेत. सो सीडलेस फ्रूट्ससाठी सुद्धा आ म्हणजे ऑक्झिन जे आहे हे संप्रेरक महत्त्वाचं असतं. सो अशा पद्धतीने ऑक्झिनबद्दलची बऱ्यापैकी माहिती तुमच्या लक्षात आली असेल. ट्रिक तुम्हाला थोडीशी बालिश वाटली असेल, बट नॉट अन इश्यू, कारण आपल्याला तो कंटेंट लक्षात राहणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ऑक्झिन वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारं एक संप्रेरक. ते कॅटलिस्ट नाही आहे. ट्रिप्टोफॅन अमायलो ॲसिड जे आहे ते त्याच्यासाठी आवश्यक आहे निर्मितीसाठी. वेंट या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलेला आहे. ओट या वनस्पतीपासून सगळ्यात पहिल्यांदा त्याने ते वेगळं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो अशा पद्धतीने आपण ऑक्झिनची माहिती पाहिलेली आहे. बाकी तुम्हाला आणखी जर काही टॉपिक अवघड जात असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा तुमच्या कमेंटनुसारच आलेला व्हिडिओ होता, त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. आणि जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.